स्वागत आहे तुमचं तृप्तीज ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज आपण आलो आहोत एका ठिकाणी, तर त्या ठिकाणी काय काय आहे ते मी दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल। तर चला आपण पहिले तिथे जाऊ। आता पार्किंगला गाडी लावलेली आहे आणि मग आपण तिथे गेल्यानंतर बघूयात काय काय आहे तिथे। तर जसे आम्ही थोडं आतमध्ये गेलो तर तिथे टी शर्ट वाटपचं काम चालू होतं आणि ज्यांना बुकिंग करायची होती, म्हणजे त्याच्यात एंटर करायचं होतं, तर ते पण चालू होतं। आम्ही ऑनलाईन बुक केलेलं होतं, त्यामुळे आमचं काम सोपं झालं थोडंसं। आणि हे जे ग्राउंड आहे ते फुटबॉलचं होतं आणि तिथे प्रोग्राम अरेंज केलेला होता योगा डेचा, इंटरनॅशनल योगा डेचा प्रोग्राम तिथे अरेंज केलेला होता। तर तिथे फंक्शन चालू झालेलं होतं, मग थोडंसं वाद्य वगैरे ते वाजवत होते आणि फंक्शनची तयारी सुरू होती। आणि हे खूप मोठं ग्राउंड होतं, तिथे फुटबॉलचं पण होतं, मग टेबल टेनिस वगैरे असलं ग्राउंड तिथे होते बरेचसे जॉईंट, थोडंसं पार्टिशन करून होतं। आणि गर्दी होती बऱ्यापैकी, छान होती गर्दी। साऊथ इंडियन वगैरे सर्व आपले इंडियन लोक बरेच होते तिथे आलेले आणि त्यांनी सर्वांना उभं केलेलं होतं थोड्या अंतरावरती, की जेणेकरून सर्वांना व्यवस्थित एक्सरसाइज योगा करता येईल असं। Yoga for women empowerment. The goal of Yoga Mahotsav 2024 is to propel yoga into a widespread movement with a special emphasis on promoting women's well-being and advancing global health and peace. The idea of celebrating International Yoga Day on June 21st, the longest day in the Northern Hemisphere, was first suggested by our Honorable Prime Minister Sri Narendra Modi ji in the UN meet in 2014. Later, in December 2014, UN declared that 21st June every year will be celebrated as International Yoga Day. Today, with immense pleasure and honor, we welcome each one of you present here to the 10th International Yoga Day celebrations organized by Disha in partnership with Arab Yoga Foundation. Perform the practices according to your own capacity. May I repeat? Yogic practices should be performed in a calm and quiet atmosphere with a relaxed body and mind. Yogic आणि त्यांनी तिथे स्क्रीन लावलेली होती, जेणेकरून जे स्टेजवरती योगा करत आहे ते सर्वांना दिसावे आणि सर्वांनी तसं त्यांना फॉलो करावं म्हणून। तर छान वाटलं एक्सरसाइज म्हणजे योगा करून, मोस्टली खूप दिवसानंतर केलेला आहे त्यामुळे। आणि योगा करत असताना स्कूलची काही आठवण आली, कारण की स्कूलमध्ये असताना खूप अशाच पद्धतीने लाईनीत उभं करून मग योगा सकाळी करायला लावायचे। आमच्या इथे दर शुक्रवारी असायचा योगा, म्हणजे फ्रायडेच्या दिवशी करायला लावायचे, त्यामुळे खूप छान वाटायचं। तर जरा ती आठवण आलेली योगा करत असताना, सर लोक जे राहायचे ते अशाच पद्धतीने करून घ्यायचे योगा। तर छान वाटलेलं, इथे रिलॅक्सेशन चालू होतं आणि मग त्यानंतर योगा सेशन फॉर टुडे। थँक यू व्हेरी मच। I hope you have enjoyed the organization in the Kingdom of Saudi Arabia. It was formed with an aim to enhance holistic alignment between India and the Kingdom of Saudi Arabia. Disha was established on 23rd of June 2021. Padma Shri Nauf Al-Marwai, founder of Arab Yoga Foundation and president of Saudi Yoga Committee, inaugurated the launch of Disha. Disha is actively engaged in enhancing cultural exchange between India and the Kingdom of Saudi Arabia, with the dynamic collaboration and guidance of Embassy of India and various government bodies. आणि हे कशा पद्धतीने एस्टॅब्लिश झालं आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगण्यात आली। मेन गेस्ट जे आलेले त्यांनी थोडी माहिती दिलेली, की त्यांना कसं वाटलं योगा करून किंवा ते करताय वगैरे, तर त्या पद्धतीचं त्यांनी थोडी माहिती सांगली। आणि मग त्यानंतर जेवणाचं वगैरे त्यांनी अरेंज केलेलं होतं, सर्वांना पॅकेज देत होते, त्याच्यात होतं पुलाव टाईप आणि स्वीट आणि थोडंसं कर्ड वगैरे, कर्डचं होतं, छान वाटलं। आणि ते प्रत्येकजण सॉंग्सवरती जे योगाचे करतात किंवा डान्स असतो
ते करून दाखवलेलं होतं सर्वांनी, लहान मुलांनी, आणि त्यांना सर्टिफिकेटसुद्धा देण्यात आलेले होते. त्यानंतर तिथे एक बोर्ड लावलेलं होतं ॲक्टिव्हिटी ऑफ दिशा म्हणून, ते काय काय ॲक्टिव्हिटी वगैरे करून घेतात किंवा होतात तिथे. योगा डेचा प्रोग्राम छान झाला आणि त्यांनी कार्यक्रम पण ठेवलेले होते आणि जेवणाचं पण होतं. तर ते ऑनलाईनमध्ये म्हणजे तुम्ही ऑनलाईन पण बुकिंग करू शकत होते आणि इथे येऊन पण बुकिंग करू शकत होते, असे 2 ऑप्शन होते. आणि हे जे होतं योगा डेचं ते होतं फ्रीमध्ये, तर त्यामुळे कोणी पण पार्टिसिपेट करू शकत होतं ह्या प्रोग्राममध्ये. आणि त्यांनी जेवणाचं वगैरे पण ठेवलं होतं, कारण की संध्याकाळचा कार्यक्रम होता, सकाळी जरा ऊन असतं आणि आज सुट्टीचा दिवस होता, फ्रायडेला सुट्टी असते सौदीमध्ये त्यामुळे. आणि साईडलाच ना फुटबॉलची मॅच चालूच आहे, म्हणजे ग्राउंड आहे हे, तिथे तुम्ही फुटबॉलचं वगैरे इतर ॲक्टिव्हिटीचं पण म्हणजे आहे ऑप्शन. तर तिथे ना आता फुटबॉलची मॅच चालू आहे, तर माझ्या मुलाला बघायचं आहे थोडीशी फुटबॉलची मॅच. मग जरा आता आम्ही ती बघतो आणि घरी जातो. चला, तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हां, त्यांनी सर्वांना ना टी-शर्ट्स दिलेले होते अशा टाईपचे, म्हणजे त्याच्यावरती असं योगा डेचं हे होतं, म्हणजे प्रिंट होती, सॉरी, तर ते होतं. तर चला आता आम्ही जातो आणि थोडीशी फुटबॉलची मॅच तुम्हाला सुद्धा दाखवते. आणि हां, फुटबॉलचं ना माझ्या मुलाचा पण क्लास होता स्कूलमधून, तर त्याचा पण मी व्हिडिओ लवकरच टाकेल. अजून मी तो हे केलेला नाही आहे, तर तो पण मी टाकणारच आहे. तर मग तुम्ही नक्की बघा. तर चला, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय नाही म्हणत, पहिले फुटबॉलची मॅच दाखवते तुम्हा सर्वांना. व्हिडिओ असं काय होतं. आणि या ठिकाणी फुटबॉलची मॅच चालू होती. ही संपल्यानंतर अजून दुसऱ्या जणांची मॅच होती, ते बहुतेक साऊथ इंडियन विथ रियाजचे वगैरे असतील, आय डोंट नो, आयडिया नव्हती, तिथं काहीच असं लिहिलेलं नव्हतं त्यामुळे. आणि मग त्यानंतर तिथे ना त्यांचं राष्ट्रगीत झालं. मग त्यानंतर आपलं इंडियाचे लोक म्हणजे साऊथ इंडियन होते वाटतं ते, तर त्यामुळे आपलं पण राष्ट्रगीत तिथे झालेलं इंडियन लोकांचं, जनगण म्हणून. तर छान वाटलं. आणि मेन म्हणजे फुटबॉलची मॅच मॅच बघतो आम्ही थोडा वेळ मॅच आणि मग घरी जातो. तिथपर्यंत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग्समध्ये. चला, तर मग आम्ही बघतो मॅच. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटू. तिथपर्यंत बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम.